उन्हाचा पारा वाढतोय, ऊन मी म्हणतंय आणि उन्हाळा चांगला तापलेला आहे। असंच काहीसं गरम वातावरण सध्या राजकारणात सुद्धा होतंय। एकीकडे दक्षिणेमध्ये विश्वासदर्शक ठराव विजय यांनी जिंकला आणि त्यावेळेला एनडीए मध्ये पहिली फूट पडल्याची चर्चा आहे। दुसरी फुटीची चर्चा होतीये ती महाराष्ट्रात आणि ही फूट दुसरी तिसरीकडे कुठे नसून तर सत्ताधारी पक्षात आहे। भाजप नव्हे, शिवसेना नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सूत्र हातात घेतली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खरं तर पक्षाचे खंदे शिलेदार। अजित पवारांच्या मागे शिलेदारासारखे ते उभे राहिले। सुनेत्रा पवार यांच्या सोबतही ते तसे उभे राहतील अशी अपेक्षा होती। मात्र सुरुवातीपासूनच कदाचित हे राजकीय गणित कुठेतरी जुळून आलेलं दिसत नाही। यापूर्वी एकदा राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची यादी जी निवडणूक आयोगाकडे जाणं अपेक्षित होतं ती यादी समोर आली आणि त्यामध्ये कार्यकारिणीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर त्यांचं पदच लिहिलेलं नव्हतं। त्यावेळेला नजरचुकीने झालं असं सारवासारव केली गेली। पुन्हा एकदा 2 दिवसांपूर्वी ही यादी समोर आली आणि त्याही वेळेला हीच परिस्थिती होती। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव तर कार्यकारिणीत होतं, मात्र त्यांच्या नावापुढे कुठलंही पद लिहिलेलं नव्हतं। एकदा होते ती चूक आपण समजू शकतो, पण दुसऱ्यांदा जेव्हा असा प्रकार घडला त्याही वेळेला सुनेत्रा पवार यांनी ती कारकुनाची चूक होती असं म्हणून हे प्रकरण झटकून द्यायचा प्रयत्न केला। पण दुसऱ्यांदा ही चूक असू शकेल का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नाराज असल्याचं कळतंय। अशीही माहिती मिळतेय की गुवाहाटीला शपथविधीसाठी जाताना ते सुनेत्रा पवार यांच्या सोबत त्यांच्याच विमानातनं गेले। अर्थात या नेत्यांची सुनेत्रा पवारांसोबत तेव्हा चर्चा झाली असेल, गुवाहाटीमध्ये सुद्धा त्यांची भेट झाली आणि चर्चा झाली। मात्र परत येताना हे दोन्ही नेते सुनेत्रा पवारांसोबत त्यांच्या विमानात नव्हते, ते मुख्यमंत्र्यांसोबत होते अशी माहिती मिळते। या सगळ्यात कडी म्हणून की काय, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक त्याच्या पुढचा दावा केलाय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे यापुढची निवडणूक भाजपकडून लढवतील असं त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि फक्त ते नव्हे तर राष्ट्रवादीतले 20 पेक्षा जास्त आमदार हे भाजपसोबत येऊन निवडणूक लढवतील असं त्यांचं भाकीत आहे। हे सगळं पाहता ही फूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे का अशी या घडीची सगळ्यात मोठी चर्चा रंगायला लागलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं घडतंय काय, ही राजकीय फूट आहे का, पक्ष पुन्हा एकदा फुटणार का राष्ट्रवादी काँग्रेस, हा या घडीचा प्रश्न सध्या आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विकास पासलकर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। आपल्यासोबत सुनील माळी आहेत। सुनील माळी थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील, जे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुद्धा आहेत आणि आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आहेत। मी सुरुवातीला पासलकरांकडे जाते। विकास पासलकरजी, तुमच्या पक्षात नेमकं चाललंय काय? वारंवार ह्या नाराजीच्या चर्चा पुढे काय येत आहेत? नाही, नम्रताजी, पक्षामध्ये माननीय अजितदादांच्या जाण्यानंतर पक्षाची पूर्ण धुरा ही सुनेत्रा वहिनींनी सांभाळलेली आहे आणि या स्थितीमध्ये पक्षामध्ये थोड्याफार गोष्टी होत असतात, परंतु सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन पक्षाचं ध्येय धोरण आणि पक्षामध्ये काही नवीन तरुणांना संधी देणं आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणं हे वहिनींनी अत्यंत धीरोदत्तपणे सांभाळलेलं आहे। आणि त्या सामोरे जात असताना तुम्ही मगाशी सांगितलं की आयोगाला पत्र दिलं किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया असतात, पक्षांतर्गत बाबी असतात, परंतु काय होतं की शेवटी एखाद्या पक्षामध्ये ज्या घटनेनंतर तुमच्यासारखे मीडियाचे लोक अत्यंत जागरूक असतात आणि त्यामुळे अशा काही गोष्टी घडल्या की त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली जाते। परंतु पक्षांतर्गत या बाबी ह्या प्रत्येक पक्षामध्ये होत असतात। प्रत्येक पक्षामध्ये ऐन वेळेस काही बदल होत असतात, काही नवीन लोक येत असतात, काही नव्यांना संधी मिळत असते, अनेकांची संधी जात असते। परंतु आमच्या पक्षामध्ये आत्ताच्या घडीला सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना एका माळेमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुनेत्रा वहिनींचा आहे। आणि पक्ष म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, परंतु त्याकडे थोडंसं सध्याच्या काळामध्ये पक्ष ज्या परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींना त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं असतं। परंतु तरुणांना संधी देणं
आणि जुन्या जाणत्या नेत्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांनाही बरोबर घेऊन जात असताना पक्षाचा कारभार पासलकरजी हे अगदी बरोबर तुम्ही सांगताय, पक्षांतर्गत असं व्हायला पाहिजे आणि होतही असेल तुमच्या पक्षामध्ये. प्रश्न कुठे येतो की जिथे सलग 2 याद्यांमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर त्यांचं पद लिहिलेलं नसणे. बरं, इतरांच्या बाबतीत तसं घडलंय का? तर नाही. या 2 नेत्यांच्या बाबतीत तसं दुसऱ्यांदा घडलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जे निवडणूक आयोगाला पत्र गेलेलं होतं, जे सुनेत्राताईंनी नंतर पत्र लिहून ते रद्द करायला सांगितलं, त्या पत्रानंतर स्वतः सुनेत्राताई नाराज असल्याचं कळतंय. नाही, तुम्ही म्हणतात विषय कसा आहे की 3 लोकांच्या म्हणजे त्यामध्ये सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यांना सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं गेलं. आणि त्यानंतर जी काही पत्र दिली त्या निवडणुकीच्या किंवा टेक्निकली काही बाबी असू शकतात. त्यामुळे जुन्या कालखंडामध्ये असणारी पदं, नव्याने त्या ठिकाणी लागणारी पदं या संदर्भामध्ये त्यांनी स्वतः वहिनींनी क्लॅरिफिकेशन या संदर्भामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल, कारण एकूणच संपूर्ण रचना, पक्षांतर्गत रचना बदल करणं किंवा पक्षामध्ये नवीन लोकांना संधी देणं ही पक्षाची ही निरंतर प्रक्रिया असते. आणि त्यामुळे आपण थोडस वेट अँड वॉच केलं पाहिजे. अरे, आमच्या पक्षामध्ये कुठेही कुणालाही त्या ठिकाणी डावलण्याचा अथवा त्याला दुखवण्याचा हा काही उद्देश नाहीये. परंतु वहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांना बरोबर घेऊन जाऊन महाराष्ट्रामध्ये माननीय स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार साहेब त्यांनी जे काम उभं केलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातला पक्ष आहे, लोकांमध्ये जाणारा पक्ष, लोकांमध्ये जाणारे कार्यकर्ते आहेत, हाडामासाचे तयार होणारे कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळं जे काही नव्याने वाटतं त्या नव्याने त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असतं. आणि त्यानुसार त्या बदलाला सामोरं जात असताना छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून मला विकास पासलकरजी तुम्ही सांगताय ते सगळं पटतंय, पण त्याचबरोबर बदल, वेट अँड वॉच, नव्या नेतृत्वाला संधी देणे असे जे तुम्ही शब्दप्रयोग वापरले ते फार इंटरेस्टिंग आहेत. येऊया आपण पुन्हा त्या मुद्द्यांकडे. अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा आहे मला. त्याचबरोबर त्यांच्याकडे प्रश्न असा आहे, अजित पवार आपण अजित चव्हाण आपण या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा घेतलेली होती यापूर्वी सुद्धा, की राष्ट्रवादीमध्ये फूट पडतीये का, पडायची शक्यता आहे का? प्रत्येक वेळेला त्यांचा पक्ष नाही म्हणूनच सांगतोय आणि तुम्ही मित्रपक्ष आहात म्हणून नाही म्हणून सांगताय. पण विरोधक मात्र सातत्याने तुमच्याकडे बोट दाखवतायत की या सगळ्याचे करता धर्ता तुम्ही आहात. आणि आता रोहित पवार सुद्धा म्हणालेत की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तुमच्या पक्षाकडनं निवडणूक लढवणार आहेत. असं काही असेल तर आम्हाला सांगा आधी. नम्रताजी, माझे बंधू विकास पासलकरांनी ज्या अतिशय सुसंस्कृतपणे आणि एक समजुतीच्या स्वरामध्ये आपल्या पक्षाची बाजू मांडली. विकासराव, कधी कधी असं केलं पाहिजे ना आपण, जे कदाचित आपण खूप वेळा ओटाच्या आत ठेवतो आणि जे आपली सांगायची इच्छा नसते सार्वजनिक जीवनामध्ये ते सांगितलं पाहिजे कधीतरी. पुढारीचा हा कार्यक्रम वेगळ्या विषयावर होणार होता, ऐनवेळी कार्यक्रम बदलला आणि राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावरती. नम्रताजी, तुम्हाला आमच्याबद्दल शंका आहे ना? मी आपल्याला छातीवर हात ठेवून सांगतो की वहिनींच्या पाठीमागे महाराष्ट्रामधले त्यांचे 2 भाऊ खंबीरपणे उभे आहेत. एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे एकनाथराव शिंदे. पुढची 40 वर्ष 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार राहील. सुनेत्रा वहिनींची राष्ट्रवादी अतिशय मजबूत राहील याची ज्यांना कल्पना आहे ना, ते लोक खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे की अशा पद्धतीनं अजितदादांच्या नंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहायचं दिलं सोडून आणि अशा माध्यमांमध्ये बातम्या पेरून आणि अशा पद्धतीने त्यांचा पक्ष अस्थिर करून त्यांना असं वाटत असेल की यशस्वी होतील, तर असं अजिबात नाहीये. मी भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून आपल्याला सांगतो, आपल्याला जी माहिती आमच्याकडनं हवी होती ना की लोक आमच्याकडे बोट दाखवतात, एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार भारतीय जनता पार्टीकडे येणार नाही. आणि खरं तर मी हे सांगितलं पाहिजे असं अजिबात नाहीये. हा विषय अतिशय मोठ्या लेवलवरून महाराष्ट्रातल्या पत्रकारांना हे कळत नाही का? माननीय मोदीजींची बॉडी लँग्वेज काय आहे, मान्य अमित भाईंची बॉडी लँग्वेज काय आहे, देवेंद्रजी सातत्यानं काय सांगतायत? तुम्हाला असं वाटतं का की अजितदादांच्या पाठीमागे वहिनींना एकटं पाडून त्यांचा पक्ष फोडण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे? कोणी तसं करू शकेल आणि कोणी तसं केलं तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करेल? विकासराव, आपण फार सौजन्यानं बोलतो, नावं घ्या कधीतरी. म्हणजे इतका नीचपणा, 100% म्हणजे आपण घाबरण्याचं कारण नाही. आपण जो सुसंस्कृतपणा दाखवतो ना, ताकाला जायचं आणि गाडगं लपवण्याचे काहीच कारण नाहीये.
नम्रताने विषय घेतला आणि त्या विषयाच्या अंगाने नाही, जो प्रश्न आपण जो विचारला सुसंस्कृतपणा त्याच्यावरती दाखवतो पत्रकारांना, मला याच्यामध्ये दोष द्यायचा नाहीये, परंतु याच्या पाठीमागे जे करते करावते लोक आहेत ना, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की ज्या दादांच्या बळावरती, ज्या दादांच्या हिमतीवरती तुम्ही एवढी वर्ष सत्ता चाकली, त्यांची मुलं आणि त्यांच्या पत्नीला रणांगणामध्ये एकटं सोडून दादा नसताना जर तुम्ही राजकीय डावपेच त्यांच्यावर जर खेळणार असाल तर हे चुकीचं आहे. नम्रताजी, मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे, परंतु राष्ट्रवादीमधल्या अतिशय वरिष्ठ सोर्सेसला आपला विषय बदलल्यानंतर लगेचच मी चर्चा केली. अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी म्हणून जे आपण आम्हाला विचारलं, मी अतिशय खुलेपणानं सांगितलं, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण आम्ही करणार नाही, आमदार एकनाथराव शिंदे करणार नाहीत. वहिनींच्या पाठीशी भक्कमपणे बळकटपणे महाराष्ट्रामधले 2 मित्रपक्ष उभे आहेत दादांच्या नंतर, आणि तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. ज्यांची सत्ता गेलेली आहे, ज्यांची सत्ता गेलेली आहे, त्यांचं हे जे अस्थैर्य आहे ना सातत्यानं, की इथं याचं नाव नाही तिथं त्याचं नाव नाही. दुसरं मी आपल्याला सांगतो, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब हे एवढे जबाबदार नेते आहेत, आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे, वहिनींनी सातत्यानं सांगितलं, या दोन्ही नेत्यांनी सातत्यानं सांगितलं, एवढे दुधखोळे आहेत काय या माणसांनी 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम केलंय. दादांच्या नंतर ते त्यांच्या कुटुंबाला असं एकटं सोडून कुठल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीने नाराज होऊन वेगळी काहीतरी चूल मांडतील आणि त्याच्याकरता हा लोण्याचा गोळा मटकावण्याकरता बसलेल्या बोक्यांच्या मनासारखं ते करतील असं मला अजिबात वाटत नाही. या सगळ्या चर्चा कोणीतरी घडवून आणतं आणि या चर्चा अशा घडल्या पाहिजे, याच्याकरता सातत्यपूर्ण प्रयत्न, महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा केली पाहिजे. प्रश्न असा आहे, अजित चव्हाणजी, एकाही पत्रकाराची आता इच्छा नसेल की राष्ट्रवादीमध्ये आणखीन दुसरी फूट पडावी, कारण आमच्यासाठी ते कव्हर करतानाची किती डोकेदुखी असते हे आम्हाला माहितीये. पक्षांतर झाल्यानंतर कुठल्या नेत्याचा कुठला पक्ष हे लक्षात ठेवणं ही किती तारेवरची कसरत आहे. तुम्ही स्वतः पत्रकार राहिलेला, तुम्हाला लक्षात असेल. आमची अजिबात इच्छा नाहीये, मात्र त्यांनी पुरवलेल्या बातमीची निदान शहानिशा करणं आणि त्या बातमीच्या पाठीमागे खरं काही आहे का, हे बघा अजित चव्हाण, इथे असं चित्र दाखवलं जातंय की स्वतः सुनेत्राताई नाराज आहेत आणि पक्षातल्या 2 मोठ्या शिलेदारांना पक्षाच्या हितासाठी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतायत, असं चित्र इथे दाखवलं जातंय. आम्ही त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय की काय आहे त्यामागचं सत्य. जर प्रश्न विचारले तर त्याची उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे, जी तुम्ही देताय, स्वागत आहे त्याचं. आपण त्याच्या पाठीमागची एक जी मोडस ऑपरेंटी आहे ती मी राजकारण सुद्धा महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. अगदी तीच माझी जबाबदारी. अगदी मला सुनील माळी सरांकडे जायचंय. माळी सर, ह्या सगळ्या राजकारणाचा अर्थ काय लावायचा? या आता दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. आपण पत्रकार म्हणून निष्पक्षपातीपणे जे काही घडलं आणि ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्या मांडणं एवढं आपलं काम आहे. अगदी. पहिला भाग काय आहे? पहिला भाग असा आहे की सुरुवातीला अजितदादा यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर पटेल यांनी जे निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं, आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांनी कार्यकारी अध्यक्षांना सर्व अधिकार असावेत आणि आहेत असं त्यांनी लिहिलं. तोपर्यंतचा सर्व पत्र व्यवहार रद्द समजावा असं पत्र सुनेत्रा पवारांनी दिलं. होय, म्हणजे हा पहिल्यांदा पटेलांच्या पत्राला त्यांनी त्यावेळेस क्रॉस केल्या. परत आता परवा सुद्धा त्यांच्या पार्टीचं अधिकृत पत्रामध्ये त्यांनी ही नावं त्यांच्याकडनं गाळली गेली. आता ही तांत्रिक चूक आहे असं नंतर दावा झाला. सलग दुसऱ्यांदा हा प्रकार झाला आणि त्यानंतर आता तटकरे शरद पवारांची भेट झाली. आता त्यातल्या ज्या गोष्टी ज्या आहेत, मग या गोष्टी क्रमवार ज्यावेळेला पत्रकार मांडतात आणि ज्या वेळेला त्या समोर येतात, अजितदादा असताना सांगितलं असं येत होतं की अजितदादा असताना पक्षातले 15-20 आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारी येते. त्याच्यामागे तटकरेंचं नाव येत होतं, त्याच्यामध्ये भुजबळांचं नाव येत होतं. 15-20 आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार अशी प्रक्रिया चालू आहे, अशा चर्चा होत्या, राजकीय त्याला दुजोरा मिळत होता आणि त्यामुळेच एक चर्चा अशी होती की त्यामुळेच अजितदादांनी शरद पवारांची पॅचअप करण्याचा प्रयत्न केला होता, अशी त्यावेळेची चर्चा होती. या सगळ्याची सुसंगती जोडत असताना आज पुन्हा हे दुसऱ्या पत्रामध्ये चूक होते आणि त्यानंतर 3 वर्षांनी तटकरेंना शरद पवारांना भेटायची आठवण येते. प्रकृतीसाठी भेटलो असे ते बाहेर पडल्यानंतर सांगतात. प्रकृती शरद पवारांची बिघडली मध्यंतरीच्या काळात, शरद पवारांना भेटायची गेली 3 वर्ष आठवण आली नाही. 3 वर्षानंतर हे शरद पवारांना भेटतायत आणि त्यानंतर ते सांगतायत की प्रकृतीसाठी आम्ही बघितलो. या सगळ्याच कुठेतरी घटनांचा आपल्याला एकत्रित सुसंगतरित्या क्रम लावावा लागेल.
त्याच्यातनं काही निष्कर्ष काढावे किंवा पुढच्या काळामध्ये होणाऱ्या घटना आहेत त्याची आपल्याला एक प्रकारची याच्यामध्ये नांदी मिळतेय का, एक चाहूल मिळते का, हे बघावं लागेल. आता या सगळ्या प्रश्नांमध्ये एका बाजूला दिसतंय असं राजकीय दृष्ट्या की तटकरे आहेत, भुजबळ आहेत, पटेल आहेत, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक गट म्हणा, एक समूह म्हणा, हा एका बाजूला आहे आणि पवार कुटुंब एका बाजूला आहे. त्यामुळे पवार कुटुंबामध्येच आम्ही आता 3 पवार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बघणार आहोत. दिल्लीचं अमुक बघणार आहेत, राज्याचा अमुक बघणार आहे, बारामतीचा अमुक बघणार आहे. ही वाटणी त्यांनी जाहीर करून टाकणं हा परत या तटकरे आणि पटेलांना हा थोडासा क्रॉस जाणारा, त्यांना आव्हान देणारा किंवा त्यांच्या छेद जाणारा ही पवित्रा होता का, ही चर्चामध्ये झाली. ही सगळी चर्चा चालू असताना आताच्या घडीला पुन्हा एकदा अशी तांत्रिक चूक होणं आणि ती चूक झाल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला तटकरेंनी जाणं, या सगळ्यामध्ये कुठेतरी सुसंगती वाटते आणि म्हणून त्याची चर्चा होते. आम्ही पत्रकार जी चर्चा असते किंवा जी घडतं त्या घडत्याचा अन्वयार्थ आम्ही लावून लोकांपुढे ठेवत असतो. त्यामुळे आता ज्या दोन्ही सन्माननीय प्रवक्त्यांनी सांगितलं की असं नाहीये, आम्ही सगळे गेली पुढची 25 वर्ष, अर्थात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या बाजूनी सुद्धा त्यांच्या वतीनंही ते प्रवक्ते बोलले, आनंदाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्याचा अन्वयार्थ असा वाटतो कुठेतरी या दोघांमध्ये मतभेद आहेत, कुठेतरी या भारतीय जनता पक्षाकडं राष्ट्रवादी काँग्रेसला एक गट जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे या गोष्टी घडत आहेत असा एक याच्यामध्ये संशय यायला जागा आहे, असा एक चाहूल याच्यामध्ये लागतंय. एवढं तरी पत्रकार म्हणून आपल्याला सांगता येतं. मला पासलकरांना हाच प्रश्न विचारायचा. पासलकरजी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज आहेत ही काय आजची चर्चा नाहीये, ही गेल्या महिना दीड महिन्यापासून ही चर्चा सुरू आहे. मात्र याच्यावरती एकदा सुद्धा ना प्रफुल्ल पटेल बोललेत, ना सुनील तटकरे बोललेत, ना सुनेत्रा पवारांनी कधी बोललेत किंवा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांच्या फळीपैकी पहिल्या फळीतल्या एकाही नेत्याने याबाबत बोलणं टाळलेलं आहे. असं केल्यानंतर जर पत्रकार स्वतःचे निष्कर्ष लावत असतील तर पत्रकारांचं चुकलं काय? मग पक्षात काहीतरी लपवण्यासारखं शिस्त आहे का, हा प्रश्न साहजिक उपस्थित होतोय. नाही, असं काही नसतं. हे लक्षात घ्या की पत्रकारांनी एखादा विषय पेरला किंवा एखादा विषय सोशल मीडियाच्या अंगाने किंवा मुख्य मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून बाहेर आला म्हणून हे नेते मंडळी हे अत्यंत मॅच्युअर्ड असतात. छोट्या छोट्या गोष्टीला आपली प्रतिक्रिया देणं आणि त्यामधून एकमेकांविषयीचा संभ्रम निर्माण करणं ही अशी कुठलीच गोष्ट त्यामध्ये नसते. कारण पक्ष आहे, एवढा मोठा पक्ष असल्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. परंतु त्यामध्ये आपणच सुनेत्रा वहिनींना या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर त्यांना काही स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यांनी सर्वांना न्याय देणं अपेक्षित आहे आणि मग त्या पद्धतीने त्या कमी जास्त होत असतं. परंतु त्यामध्ये मी जे तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं की साधारणतः माननीय अजितदादांबरोबर तटकरे साहेबांनी काम केलेले, प्रफुल्ल पटेल साहेबांनी काम केलेले, त्या सर्वांचा आदर ठेवूनच त्यांनाही सन्मानाची वागणूक देत असताना नवीन तरुण कार्यकर्त्यांना, तरुण युवकांना संधी देणं आणि पक्ष वेगवेगळ्या आघाड्यांवरती बांधणे हे खऱ्या अर्थाने हे मोठं टास्क आहे वहिनींच्या समोर. अगदी प्रश्नच नाही. त्यामुळं आज तुम्ही लक्षात घ्या की जिजाऊ सावित्री अहिल्या ताराराणी या महानायिकांचा या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एक आदर्श आपल्या समोर आहे. तुम्ही विचार करा, अहिल्याबाई होळकरांवरती ज्यावेळेस परिस्थिती आली त्यावेळेस धीराने त्या सामोऱ्या गेल्या आणि स्वराज्याचं त्यावेळेचं संरक्षण असेल त्यावेळेस. पासलकरजी, प्रश्न इथे सुनेत्रा वहिनींच्या क्षमतेबद्दल नाहीच आहे, त्या किती सक्षम आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे राज्याची आणि पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर. त्या किती धीरोदात्तपणे ह्या सगळ्या प्रश्नांना सामोऱ्या जात आहेत, ह्या सगळ्या चर्चांना सामोरा जात आहेत, त्याच्यावरनं त्यांनी त्यांची राजकीय सक्षमता किती आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की चर्चा अशी आहे, चित्र असं आहे की त्यांना काही पक्षामध्ये ही काही अशा प्रकारची मक्तेदारी नको आहे जी पक्षामध्ये एक ठराविक संस्थानं तयार होतात काही काळानंतर, तशी संस्थानं त्यांना मोडीत काढायची आहेत असं चित्र उपस्थित केलं जातंय, अशी चर्चा उपस्थित केली जाते. आणि ती संस्थानं म्हणजे तटकरेंचं संस्थान, पटेलांचं संस्थान, जे पक्षांतर्गत मोडीत काढण्यासाठी पक्षातच प्रयत्न सुरू आहे अशी एक चर्चा सुरू आहे. अशी चर्चा. सर मी येते तुमच्याकडे, पासलकरांकडनं उत्तर घेऊन मी तुमच्याकडे येते. पासलकर बोला.
अशी चर्चा होणं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, परंतु आज आमचा पक्ष ज्या स्थितीमधून जात आहे, माननीय दादांचं जाणं आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी या पक्षाची कमान आपण स्वतः सांभाळणं आणि त्याच वेळेस मग मात्र विरोधकांच्या मध्ये काही जी काही परिस्थिती आहे त्यांना असं वाटतं जे चित्र अस्थिर झालं पाहिजे ते चित्र अस्थिर होऊ देणार नाहीये. माननीय अजितदादांना मानणारे या महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण आहेत, अनेक लढवय्ये नेते मुद्दा असा आहे आहेत. याच्यामध्ये ते सुनेत्रा बर का की राष्ट्रवादी मधल्या नाराजीच्या चर्चा का बाहेर येतात, या सगळ्या चर्चांच्या पाठीमागं कोण आहे नेमका, या सगळ्याचा बोलविता धनी कोण आहे, याचं उत्तर विचारलं पाहिजे. मी भाजपचा प्रवक्ता म्हणून सांगतोय की अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाच गट येणार नाही, चर्चा तिथंच थांबायला पाहिजे. त्याचे वेगवेगळे अँगल सारखे येतात, वेगवेगळ्या चॅनल्सवरती आणि पेपरमध्ये बातम्या छापून येतात. या राष्ट्रवादीमध्येच का असं होतंय, अशा बातम्या का येत आहेत पुढं, याचा कर्ता करविता कोण आहे, याचा बोलविता धनी कोण आहे, हे सगळं कोण करवतंय, असा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून या मंडळीने. तुम्हाला माहितीये का, तुम्ही उत्तर द्या या प्रश्नाचं. मी अगदी आनंदाने हा प्रश्न विचारते. सांगा, बोलवता धनी कोण आहे? महाराष्ट्राच्या जनतेला मी हे सांगू इच्छितो की सुनेत्रा वहिनींना अडचणीत आणण्याकरता अशा बातम्या पेरणारे कोण, अशा चर्चा घडवणारे कोण, हे आपण ओळखा, त्यांना योग्य वेळी आपण उत्तर देऊ. पण भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही सांगतोय की असं काहीच होणार नाही, तरी सुद्धा त्याचे उपप्रश्न जर पुढे येत असतील तर मग हा सुनेत्रा वहिनींना सातत्यानं अडचणीत आणण्याचा आणि राष्ट्रवादी प्रश्न तटकरे आणि पटेल हे भाजपात येतील का किंवा लढतील का इथपर्यंत मर्यादित नाहीये अजित चव्हाणजी. नॉट एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड भाजप. वहिनींच्या कॅपॅसिटी प्रश्न तटकरे किंवा पटेल भाजपमध्ये येतील असं एवढ्यापर्यंत मर्यादित नाहीये. त्या पक्षांतर्गत जी काय खदखद सुरू आहे सुनेत्रा वहिनींसमोर, त्यामध्ये जी काही संभाव्य आव्हानं सुरू आहेत, आव्हानं येऊ शकतात, हा चर्चेचा विषय आहे. मग त्या आव्हानांकरता वहिनी सक्षम आहेत ना. पक्षांतर्गत विषयाला कुणीतरी पक्षांतर्गत विषय मीडियात कुठे चर्चा करत असतात, त्यांची ठरवतील, चर्चा करतील. त्या पद्धतीचा प्रयत्न होतोय, हे चांगली गोष्ट नाहीये. इतरांच्या आपल्या ताटामधलं वाढलेलं ठेवून दुसऱ्याच्या ताटामध्ये लक्ष घालणं किंवा त्या ठिकाणी कोण करतंय, पासलकरजी कोण करतंय हे? तुमच्या पक्षावर कोणाची वाकडी नजर आहे? अनेक लोक आहेत, अनेक या पाठीमागे लोक आहेत, ते काळाच्या ओघामध्ये समोर येतीलच त्यांची नावं. म्हणून आमच्या नेतृत्व जे आहे सुनेत्रा वहिनींचं, मी पुन्हा एकदा सांगतो की ते अत्यंत खमके आहेत. जसं इंदिरा गांधीजींना गुंगी गुडिया म्हटलं जायचं, तसं सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रातील अनेकांना वाटलं की आता दादांच्या जाण्यानंतर ह्या प्रभावशाली पक्षाचं किंवा या पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा वहिनी कशा पद्धतीने सांभाळतील. अरे परंतु त्यांना एवढा अनुभव आहे की त्या खऱ्या अर्थाने जे आजपर्यंत घडलं त्याच्या पलीकडे जाऊन त्या दाखवून देतील की मी जिजाऊ सावित्री अहिल्या तारा राणीची आणि या खऱ्या अर्थाने या महानायिकांची खऱ्या अर्थाने विचाराचे वारसदार म्हणून मी काम करेल, काम करून दाखवेल आणि महाराष्ट्राला निश्चितरित्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये एक महिलांचं नवं पर्व सुरू झालेलं दिसेल तुम्हाला. महिला राज या ठिकाणी त्या उभा करण्याचा प्रयत्न करतील आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, यांची खंबीरपणे साथ मिळेल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता वहिनींच्या आदेशाने आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली निश्चितरित्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या पक्षाचं जे रूप आहे ते मला वैयक्तिक एक स्त्री म्हणून आपल्या राज्याला एक स्त्री उपमुख्यमंत्री म्हणून लाभल्या आहेत याचा पूर्ण अभिमान आहे मला. मग शेवटच्या कॉमेंटसाठी मी माळी सरांकडे येते. माळी सर, ह्या सगळ्याचा राजकीय अन्वयार्थ काढताना जसं हे सांगितलं जाते की ह्या बातम्या पेरल्या जात आहेत, बघायचं कसं कुठल्या चष्म्यातून याकडे? ह्या पेरलेल्या बातम्या म्हणून बघायचं की ही पक्षामधला पक्षांतर्गत अनरेस्ट म्हणून बघायचं? बरोबर. ती कॉमेंट करण्यापूर्वी मला पासलकरजींचं ते वाक्य आहे की नेते मॅच्युअर असतात असं ते म्हणाले. तर नेते मॅच्युअर असतातच, पण असंभवनीय वाटतील अशी पावलंही ते उचलतात. राजकीय मुरब्बीपणे त्यांची पावलं अनिश्चितपणे पडतात सुद्धा आणि ती पावलं आपल्याला आश्चर्य वाटतील अशी पावलं अनेक नेत्यांची अनेक वेळा पडली आहेत. गेल्या 3-4 वर्षात तर आपल्याला सातत्याने 2020 नंतर आपल्याला अशी आश्चर्यकारक पावलं आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे या मॅच्युअर नेत्यांच्या ज्या काही मॅच्युअर राजकारणी खेळी असतात या खेळी आणि ही पावलं आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता तुमच्या प्रश्नाकडे वळताना आपण याचा अन्वयार्थ कसा काढायचा, याचा अन्वयार्थ काढताना या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधली खदखद जी आहे
म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांना घ्यायला इच्छुक आहे का, त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जायची इच्छा आहे का, हा सगळा भाग झालाच, हा पुढचा भाग झाला. पण प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एक दिलानं एकत्र सर्व नेते एकत्र आहेत का, आणि त्याच्यामधली जी दुफळी किंवा त्याच्यामधली जी काही गटबाजी किंवा त्यांच्यामधली जी काही खतखत आपल्याला दिसून येते, ही खतखत प्रत्यक्षामध्ये या वेगवेगळ्या घटनांनी जशी जशी समोर येते ती मांडणं पत्रकार म्हणून आपलं काम आहे. आणि आपण अजितदादा असल्यापासून ही जी पक्षांतर्गत गटबाजी, त्या गटबाजीला थांबवण्यात अजित पवारांसारखा मुरब्बी नेता यशस्वी झाला. त्यांनी ती गटबाजी थांबवली आणि पक्ष एकसंध ठेवला. पण त्यानंतरच्या काळात दिसून असं येत आहे की वेगवेगळ्या वेळेला ही गटबाजी, वेगवेगळ्या वेळेला ही खतखत ही बाहेर येते आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे आता लक्षात येत नाहीये, आता कळत नाहीये. पण त्याकडे चाललेलं आहे, कुठेतरी काहीतरी निश्चितपणे याचा परिणाम दिसू शकेल. पण आज आपल्याला दिसून असं येतं की अनेक प्रमाणामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारचं दुफळी आणि वेगवेगळी मतं दिसून येतात आणि या खतखतीचेच हे परिणाम आपल्याला वेगळ्या घटनांमध्ये दिसत आहेत, जे आपण पत्रकार म्हणून मांडतोय. आता चर्चेमध्ये आपल्याला असा एक सूर जाणवला की पक्षांतर्गत ह्या सगळ्या कुरबुरी आहेत, त्याच्यावरती पत्रकारांनी का कॉमेंट करावी. एक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेतला पक्ष आहे आणि सत्तेतल्या पक्षात ज्या वेळेला अशा घडामोडी घडत असतात त्याची कुणकुण जरी लागली तरी त्याचा पत्रकार म्हणून आम्हाला कानोसा घेणं गरजेचं असतं. कारण सत्ताधारी पक्षामध्ये जर असं काही खरंच घडत असेल तर त्याचा सत्तेवरती आणि पर्यायाने राज्यातल्या सत्ताकारणावरती आणि पर्यायाने राज्यातल्या जनतेवरती हा दूरगामी का होईना परिणाम होत असतो. त्यामुळे काही प्रश्न हे विचारावे लागतात आणि काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित असतात. अशाच आमच्या प्रश्नांना तुम्ही आज रोखठोक उत्तरं दिली. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.